सुट्टीच्या दिवसाची सुरुवात तर बाहेर साफसफाईपासून सुरू होते. बाहेरचा पोर्च आणि पायऱ्या सगळं धुवून काढलं आणि मनी प्लांटचा वेल होता त्यालासुद्धा अंघोळ घातली तर मस्त असा हिरवगार आणि टवटवीत दिसतो. आणि म्हटलं आता वरच्या गॅलरीत जाते तर ॲडेनियमला इतके छान असे थडाला फुलं आलेले होते ना, वरचे शेंड्याचे फुलं होते ते सुकले. आणि हे बघा किती खाली असं मस्त असा फुलांचा गुच्छ आलेला आहे. म्हटलं तुम्हालाही दाखवते. आता सध्या आहे ना, आमच्याकडे जितके पण ॲडेनियमचे झाडं आहेत तेवढ्या झाडांना सगळ्यांना फुलं आलेली आहेत. आणि 8 दिवसापूर्वी मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली होती टबमध्ये, तर ती पण छान बहरून गेलेली आहे. मला वाटलं नव्हतं एवढी छान होईल असं. आणि साफसफाई करण्यामध्येच बराच वेळ झालेला होता आणि दुपार झालेली होती. म्हटलं स्वयंपाक काय करायचं. सकाळी मुलांनी चहा बिस्किट खाल्लेलं होतं, त्यांना काही एवढी भूक नव्हती. मग आमचा शॉर्टकट मेनू असतो तो म्हणजे बाजरीच्या भाकरी आणि कुठली तरी एक भाजी बनवायची असं असतं. तर मग भाकरी बनवल्या आणि भाजी बनवली. त्याच्यानंतर मग जेवण केलं. सगळा पसारा आवरून घेतला होता. घरातला जो काही पसारा होता, धुणं भांडी, आणि संध्याकाळी मग चहाची सुद्धा वेळ झाली. आणि मग दीदी पण ट्युशनवरून आली होती तर तिने पाणीपुरी आणली होती. तर दीदीच्या पप्पांना पण काही राहवलं नव्हतं. म्हटलं चहा घ्या तुम्ही. ते असं तर चहा घेत नाही पण मी मुद्दामच विचारत असते. आणि यांची चालू होती पाणीपुरीची वाटणी. दीदीची प्लेट होती एका साईडला आणि एका साईडला दिवूचं चाललेलं होतं मला एक अजून एक्स्ट्रा दे म्हणून. असा गेला होता आजचा दिवस. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.